नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी। मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या नेसवाडिया वाणिज्य महाविद्यालयाचा 58वा स्थापना दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त आयोजित विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटमध्ये प्राध्यापकांची भूमिका या विषयावरील स्थापना दिन व्याख्यान आणि स्कॉलर ऑफ द इयर व बेस्ट ॲल्युमनी पुरस्कार वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर शीतलकुमार रवांदळे, अधिष्ठाता इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन व केंद्रीय प्लेसमेंट सेल PCET पुणे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात डॉक्टर शीतलकुमार रवंदळे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर पराग काळकर यांच्या हस्ते स्कॉलर ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले। तसेच उत्कृष्ट मंच विद्यार्थी पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार आणि चित्रपट निर्माते अनिल काकडे यांना देण्यात आला। या प्रसंगी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्राध्यापक सचिन सानप, डॉक्टर अशोक चांडक, मुख्य वित्त अधिकारी डॉक्टर R गणेशन, प्राचार्या प्राध्यापिका डॉक्टर वृषाली रणधीर, उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर महेंद्र आगळे, उपप्राचार्या सोनिया अयंगार, पर्यवेक्षक राजू मते यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सचा 58वा स्थापना दिन आज मोठ्या दिमाखात संपन्न होत आहे। या महाविद्यालयाच्या प्राचार्या वृषाली रणधीर मॅडम आणि या महाविद्यालयाचे व्यवस्थापन आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सातत्यपूर्ण रीतीने गुणवत्तापूर्ण काम केल्यामुळे 58 वर्षामध्ये हजारो विद्यार्थी हे कॉमर्ससारख्या विद्याशाखेतून चांगल्या तऱ्हेने मार्काने त्यांची पदवी पूर्ण करून आज समाजात चांगलं काम करत आहेत। दरवर्षी ॲल्युमिनायचा सत्कार करत असतात। याही वर्षी 2 ॲल्युमिनायचा सत्कार या महाविद्यालयाने केला आहे की ज्यांनी समाजामध्ये खूप चांगलं काम केलं आहे। मी या महाविद्यालयाची संस्था ज्यांनी 94 वर्ष पूर्ण केली आहेत, डॉक्टर सचिन सानप सर, प्राचार्या डॉक्टर वृषाली रणधीर मॅडम, उपप्राचार्य आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील कार्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। नेसवाडियाचा आज 58वा वर्धापन दिन साजरा करत असताना मला आमंत्रण दिल्याबद्दल मी सगळ्यांचे पहिले अभिनंदन करते आणि शुभेच्छा देताना नेसवाडिया ह्याला 58 वर्ष पूर्ण झाली। 58 वर्ष पूर्ण होत असताना ज्या अडीअडचणीला ह्या लोकांनी म्हणजे वाडिया कॉलेजचा जो प्रिन्सिपलचा स्टाफ असेल, स्थापना करणारे लोक असतील, यांचं अभिनंदन करायला पाहिजे की कुठल्या कुठल्या परिस्थितीतून विद्यार्थी घडवलेत आणि आत्ता जो विद्यार्थी घडवण्याचा जो प्रकार वेगळ्या पद्धतीचा चालू आहे तो हा वाडिया कॉलेजमध्ये पाहायला कधी मिळत नाही आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने वाडिया कॉलेजचे विद्यार्थी घडतात आणि बाहेर पडतात। तर बाहेर पडल्यानंतर विद्यार्थ्याला असं वाटतं की मी कुठे शिक्षण घेतलं आणि कशा पद्धतीने शिक्षण घेतलं, म्हणजे घरी आईवडील जे वळण लावतात ते मला वाटतं ह्या नेसवाडिया कॉलेजमध्ये मिळतं आणि नेसवाडिया कॉलेजमधले विद्यार्थी बाहेर पडताना आनंदाने बाहेर पडत असतात। आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले आज मला आवर्जून त्यांचं आठवण करायला पाहिजे की सावित्रीबाईंनी आणि महात्मा फुल्यांनी जे काम केलेलं आहे ते काम करण्यासाठी अजूनही आपण तिथपर्यंत पोचलेलं नाही आहोत असं मला एकटीला तरी वाटतं। बाकीच्यांचं मला माहीत नाही आहे। बऱ्याच सिरियल चालू आहेत, त्या सगळ्यांनी पाहाव्यात आणि सावित्रीबाईंनी कसं महिलांच्यासाठी काम केलं ह्याच्या पाठीमागं आम्ही सगळ्या उभ्या आहोत आणि आज त्यांनी केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर माईकवर बोलते हे मला एक आवर्जून सांगितलं पाहिजे। त्याच्या पाठीमागे महात्मा फुले होते म्हणून सावित्रीबाई फुले शिकल्या आणि सावित्रीबाई शिकल्या म्हणून आम्ही आज कॉलेजमध्ये बोलण्यासाठी उभ्या राहिलोत। म्हणजे अभिनंदन पहिलं कॉलेजच्या आधी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं करावं असं मला वाटतं। आणि 35% हां, आणि ह्या कॉलेजमध्ये एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर इथं कॉस्मोकॉलिटीचे लोक सगळे राहतात। समोर आमच्या ताडीवाला रोड आहे, इकडे येरवड आहे, कोरेगाव पार्क आहे, मंगळवार पेठ, सोमवार पेठ ह्या भागातले 35% विद्यार्थी हे आमच्याकडे यायचे, कारण आम्ही वाडिया कॉलेजच्या जवळ राहतो, ढोले पाटील रोडला। मी ढोले पाटील बोलते, माजी आमदार कमल ढोले पाटील बोलते, कारण इथं ॲडमिशन येताना
34% ते 35%ची मुलं विद्यार्थिनी आम्ही इथं ॲडमिशन घेण्यासाठी यायचो. त्यावेळेला सुद्धा आमचे खटके उडायचे प्रिन्सिपलशी. परंतु ते खटके उडत असताना विद्यार्थ्यांचं चांगलं होत असताना आम्ही एक पाऊल मागे सरकायचो. नवरा आणि बायको विलास ढोले पाटील माझे मिस्टर, माझी महापौर. मी 15 वर्ष कॉर्पोरेशनमध्ये नगरसेविका होते, 5 वर्ष आमदार होते. हे सगळं सावित्रीबाईंच्यामुळं झाले. धन्यवाद. मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या या 58व्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यात आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल मी कॉलेजच्या ट्रस्टीचा, मॅनेजमेंटचा, प्रिन्सिपल आणि सर्व स्टाफचा आभारी आहे. आणि त्यांना त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या आणि त्यांच्या स्टुडंटच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा पण देतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचं भविष्य चांगलं घडवण्यासाठी इथले शिक्षक जे राबत आहेत त्या प्रयत्नाला नक्कीच यश आलेलं आहे. त्यामुळे वाडिया कॉलेजचं एक चांगलं नाव आज संपूर्ण सोसायटीमध्ये, समाजामध्ये आहे. अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो ही मनापासून सदिच्छा व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या पुढच्या वाटचालीमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाला बोलवून स्कॉलर ऑफ द इयरचं अवॉर्ड देखील दिला. त्याबद्दल देखील मी मॅनेजमेंटचे आणि संपूर्ण प्राचार्य यांच्या टीमचे देखील अभिनंदन करतो. आणि अशी कौतुकाची थाप आपण केलेल्या कामाबद्दल मिळाली की आणखी काम करायला उत्साह येतो, हुरूप येतो. आणि नक्कीच समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी आम्ही पुढे देखील असंच काम करत राहू. धन्यवाद. सर्वांना सप्रेम नमस्कार. मी प्राध्यापिका डॉक्टर वृषाली सुरेंद्र रणधीर, प्रिन्सिपल मॉडर्न एज्युकेशन सोसायटीज नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स. आज 58वा वर्धापन दिन साजरा करत असताना खूप आनंद होत आहे. आपल्या सगळ्यांनी जे भरभरून कौतुक केलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करते. आज सकाळपासून कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. नेव्हिलवाडिया हॉलमध्ये ज्यांना स्कॉलर ऑफ द इयर हे अवॉर्ड आम्ही दिलेलं आहे असे डॉक्टर शीतलकुमार रवंदळे सर यांनी प्लेसमेंट सेल आणि प्राध्यापकांची भूमिका याच्यावरती खूप छान व्याख्यान दिलं. हे व्याख्यान सर्वांना असं उपयोगी ठरेल, सर्व प्राध्यापकांना पुढची दिशा देणारं ठरेल असं मला वाटतं. त्यानंतर संध्याकाळच्या ॲट होम फंक्शनमध्ये आम्ही आमचे ॲल्युमिनाई माननीय काकडे सर, अनिल काकडे यांना उत्कृष्ट माजी विद्यार्थी म्हणून अवॉर्ड दिलेला आहे. बेस्ट ॲल्युमिनी अवॉर्ड त्यांना दिलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते उपस्थित होते. त्याचप्रमाणे स्कॉलर ऑफ द डे अवॉर्ड या संध्याकाळच्या कार्यक्रमामध्ये दिलं गेलं. त्यामध्ये माननीय शीतलकुमार रवंदळे सर यांनीही खूप छान आपलं वक्तव्य केलेलं आहे. या अवॉर्डचा स्वीकार केला त्याबद्दल मी दोघांचंही अभिनंदन करते, आभार व्यक्त करते. या ठिकाणी पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून प्रो व्हाईस चान्सलर माननीय डॉक्टर पराग काळकर सर उपस्थित होते. त्यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे व्हाईस चान्सलर डॉक्टर सुरेश गोसावी सर यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे रजिस्ट्रार माननीय प्रफुल्ल पवार सर यांनीही आम्हाला शुभेच्छा पाठवल्या. त्याप्रमाणे डीन ऑफ कॉमर्स फॅकल्टी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी माननीय मंडलिक सर यांनीसुद्धा आम्हाला शुभेच्छा पाठवलेल्या होत्या. त्याचप्रमाणे आमचे उपप्राचार्य देवस्थळी सर, डॉक्टर देवस्थळी यांनी ऑनलाईन व्हिडिओ पाठवला होता शुभेच्छांचा. त्याबद्दल मी त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करते. इथं उपस्थित असणारे सर्वांनी खूप चांगल्या शुभेच्छा दिल्या. माजी आमदार माननीय कमलताई ढोले पाटील यांनीसुद्धा इथे उपस्थित राहून आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे आहेत. आमच्या वाडिया महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय महेंद्र आगळे सर, त्याचप्रमाणे ज्युनियर कॉलेज उपप्राचार्य सोनिया अय्यंगार मॅडम, त्याचप्रमाणे पर्यवेक्षक राजू मते सर, या सगळ्यांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते. सर्व मीडिया यांनीसुद्धा आम्हाला चांगली साथ दिली. त्यांची उपस्थिती वाखाणण्यासारखी होती. उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, माजी विद्यार्थी, टीचिंग, नॉन टीचिंग स्टाफ या सगळ्यांना पुन्हा एकदा 58व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.